नमस्कार, मी नीला अभ्यंकर आणि आज अक्षर ब्रह्मयोग या 8व्या अध्यायावरती माझे विचार मांडणार आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. काल घराघरात गणपती बसलेत. गणपती म्हणजे बुद्धीची देवता, आनंदाची देवता, यशाची देवता. सगळ्या घरात नुसता आनंद आहे आणि आनंद तो जेव्हा येतो तेव्हा आनंद घेऊन येतो. त्या गणपतीला आपण नमस्कार करूया. आज ऋषीपंचमी आहे, मग सगळ्या ऋषींचं स्मरण करूया आणि आपल्या 8व्या अध्यायाला सुरुवात करूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. ब्रह्मदेवाचा एक दिवस किती मोठा असतो बरं. एकंदर 4 युग आहेत. 4 युग 1000 वेळा जेव्हा पूर्ण होतात तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस पूर्ण होतो. तशीच त्याची रात्र होते. देवांचा राजा इंद्र, त्याचं स्थान तर केवढं मोठं. इंद्राचा एक प्रहर म्हणजे ब्रह्मदेवाचे काही तास. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र होऊन जातात. भगवंताचं रूप हे साकार, निराकार, व्यक्त, अव्यक्त या स्वरूपात असतं. तसं सोन्याचे दागिने सोन्यापासून बनवले तरी मूळ सोनं तसंच असतं. तसंच पहिल्यांदी व्यक्त, मग अव्यक्त, मग पुन्हा व्यक्त, किंवा अव्यक्त मग व्यक्त मग पुन्हा अव्यक्त, असं म्हणजे भगवंताचं रूप आहे. शब्द जरी पुसले गेले तरी शब्दांचा अर्थ बदलत नाही. तसं शरीर नष्ट झालं तरी आत्मा नष्ट होत नाही. मृत्यूनंतर देह संपतो, आत्मा नाही. म्हणून कृष्ण म्हणतायत, तू मनाने योगी हो. म्हणजे असे योगी मरणसमयी भगवंत स्मरण करतात. देह कधी पडला हे त्यांना कळत पण नाही. तसा माठ पाण्यात आहे, माठ फुटला तरी कधी पाणी फुटत नाही, ते बाहेर पाण्यात मिसळून जातं. सापाने काट टाकली तरी साप नष्ट होत नाही. वस्त्र अंगावरून काढल्यावर अवयव नष्ट होत नाहीत. आत्मा कधीही नष्ट होत नाही. आत्मा परमात्म्यात मिसळून जातो. म्हणून तू तसे कर्म कर व कर्म म्हणजे करताना माझे सतत स्मरण कर. कर्म करताना अर्जुन युद्ध कर असं जे म्हणाले. अर्जुनाला सांगे युद्ध कर, पण आपण काय केलं पाहिजे, आपण आपला स्वधर्म केला पाहिजे. युद्ध करताना प्राण गेला तरी तू माझ्याशी एकरूप होशील. आपण केलेली चांगली कर्मे भगवंताशी एकरूप व्हायला मदत करतात. ज्याप्रमाणे रात्री अंधार असतो पण सूर्य उगवताच तो प्रकाशाचं रूप घेतो व सृष्टी उजळून टाकतो, तसंच उत्तम कर्म केल्याने आपण भगवंताचे होऊन जातो. पण हे सर्व करण्यात एक गोष्ट आड येते, तो म्हणजे अहंकार. आधिदैव म्हणजे आत्मा हा परमात्म्याचा अंश असतो, पण हा अहंकाराने वेढलेला असतो. या अहंकाराचा त्याग केल्याशिवाय आत्मा परमात्म्याशी एकरूप होणार नाही. त्याग कसा बरं करायचा बघा. स्फटिक म्हणजे क्रिस्टल, त्याला केसाच्या गुंतळ्यावर ठेवलं तर असं दिसेल की त्याला तडे गेलेले आहेत, पण खरंच तसे तडे गेलेले असतात का? तर तो स्फटिक वर उचलल्यावर कळतं की अरे तो तर अखंड आहे, त्याला तडे गेलेलेच नाहीत. म्हणून अहंकार बाजूला केल्यावर भगवंताशी एकरूप आपल्याला होता येतो. जे अहंकार दूर लोटतात, माझ्याशी निगडीत असतात, ते मृत्यू समयी माझ्यात सामावतात. जसं चांदणं पाण्यात पडतं पण मुळात ते चंद्रापाशीच असतं. असे भगवंत म्हणतायत की मी अचल आहे, मी तिथेच असतो. त्यामुळे शरीर पडल्यावर ते मला येऊन मिळतात. म्हणून उत्तम कर्म करत राहणं व जगण्यात सकारात्मकता ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे. जर आपण म्हणजे भगवंताच्या आणि अर्जुनाच्या कुरुक्षेत्राच्या चित्राकडे पाहिलं तर आपल्याला काय दिसतं की भगवंताच्या हातात एक लगाम आहे, दुसऱ्या हातात चाबूक आहे. आणि आपला संदेश काय आहे की जे आपल्या जीवनातील लगाम भगवंतांना देतात त्यांच्या इंद्रियांचे घोडे विचलित होत नाहीत. आणि जो प्रपन्न होऊन भगवंताला समर्पित करतो त्याचे रक्षण करण्याचे दायित्वही भगवंतावर येते. आपण ज्याला जीवन समर्पित करतो त्याला म्हणजे त्या भगवंताला अधिक चिंता होते. बघा, उदाहरण द्यायचं तर एखाद्या व्यापाऱ्याने दिवसभर व्यापार केला व त्याला 10 लाखाचा फायदा झाला. तो लगेच बँकेत गेला, कॅशियरला पैसे दिले, पावती मिळाली, ज्याच्यावर बँकेचा स्टॅम्प पण होता. घरी आला, बातमी आली की बँकेतले 15 लाख रुपये चोराने लुटून नेले. पण हा अगदी खुश आहे, कारण पावती आहे आणि म्हणजे
पैसे दिल्याची पावती ज्याच्याकडे आहे आणि त्याचे पैसे बँकेत सुरक्षित आहेत. प्रपन्नाचा अर्थ हा असा आहे, आपली संपूर्ण जबाबदारी, संपूर्ण दायित्व, संपूर्ण कर्म, संपूर्ण कर्माचे फळ भगवत चरणी जर आपण अर्पित केले तर आपण निश्चिंत होतो. सकाळ संध्याकाळ त्वमेव माता च पिता त्वमेव आपण म्हणतो, पण त्याच्या म्हणण्याचा आशय आपल्याला खरंच असा असतो का हो, थोडा विचार करावा. भगवंताचे दर्शन घेतल्यावर आपण आपल्या आतलेही दर्शन, आपल्या आतल्या आत्म्याचेही दर्शन घ्यायला हवे. पूर्वग्रह मुक्त झाल्यावर शिवाय गीता आपल्याला समजणार नाही, कारण गीता हा सागर आहे. गांधीजींना एकाने विचारलं की तुम्ही नेहमी प्रसन्न कसे असता, किती तुमच्यावर संकट येतात, तुम्ही शांत कसे दिसता. त्यांनी म्हटलं की मी दोघांचा सहारा घेतो, एक म्हणजे रामनाम व दुसरे म्हणजे गीता आईच्या सान्निध्यात असतो. म्हणजे कर्माची निष्ठा त्यामुळे जागी होते, सत्यावर जगण्याची स्फूर्ती मिळते. नामाच्या साह्याने मला आंतरिक बळ मिळतं, हृदयाचं बळ मिळतं. बघा, आपलं जीवन ह्या दोघांच्या साह्याने चालत असतं. एक म्हणजे हृदय आणि दुसरी म्हणजे बुद्धी. हृदयाचा इलाज तर डॉक्टर करतात, पण बुद्धीचा इलाज मात्र भगवंत करतो. बुद्धीला शुद्ध आणि पवित्र करण्याचा श्रेष्ठतम ग्रंथ म्हणजे ही भगवद्गीता आहे. 8वा अध्याय आपल्याला साधना प्रामुख्याने देतो. या अध्यायानंतर गीतेत कुठेही ध्यानाचे वर्णन आलेले नाही. 5व्या 6व्या अध्यायापेक्षा या अध्यायात ध्यानाचे नेमके वर्णन केलेले आहे. तुम्ही ज्ञानी वा योगाचा अभ्यास करणारे असा, तुम्ही सदा सर्वदा माझे अनुस्मरण करीत कर्तव्य करा, असा आपल्याला उपदेश किंवा संदेश या अध्यायात भगवंत देत आहेत. मरणाआधीच मला मिळणारा योगी हो, असा उपदेश भगवंत अर्जुनाला करतायत. 8वा अध्याय अत्यंत महत्वाचा आहे. विनोबा म्हणतात, केवळ अंतकाळी साधना सांगणारा योग नसून सातत्य योग आहे. जो सातत्याने साधना करणार तो मुक्त हा होणारच. आज आपण स्मरण ध्यान केलेले आहे. आज मृत्यू जरी आला तरी चालेल, कारण आज परमात्म्याशी आपली एकरूपता साधली आहे. मरणानंतर तर तो दुःखालयम आश्वासतम अशा मृत्यूलोकात न येता परमात्म्याला जाऊन मिळतो. 7व्या अध्यायामध्ये परा अपरा प्रकृतीचे वर्णन आपण मागच्या वेळेला पाहिलंच. अध्यायाच्या शेवटी ईश्वर दर्शनाचा क्रमशः विधी सांगितलाय. तो म्हणजे निष्काम पुण्य कर्माचरण, पाप वासना निवृत्ती, त्यामुळे चित्तशुद्धी आणि द्वंद्व मोहापासून सुटका, भजन आणि भक्ती. 8व्या अध्यायामध्ये अर्जुनाने ब्रह्म, अध्यात्म, कर्म तसेच आधिभूत, अधिदैव, अधियज्ञ म्हणजे काय हे सगळं विचारलंय. कृष्णाने उत्तर द्यायला सुरुवात केली. अक्षर म्हणजेच ब्रह्म, जे निर्गुण, निराकार, निष्क्रिय, सच्चिदानंद घन, अविनाशी असे आहे. अध्यात्म म्हणजे शरीर. शारीरिक तापाला आध्यात्मिक ताप म्हणतात. भगवंत एकटे होते, त्यांना कंटाळा आला, म्हणून एकोहम बहुश्याम या आदी संकल्पानुसार झालेल्या सृष्टी निर्माण करण्याच्या क्रियेला कर्म म्हणतात. मनुष्य मात्राकडून विहित आणि निषिद्ध जितक्या क्रिया होतात त्या सर्व क्रियांचे नाव आहे कर्म. मुख्य कर्म भगवंताचा संकल्प झाला आणि त्यानंतर कर्म परंपरा चालत राहते. अध्यात्माचा दुसरा अर्थ आहे मूळ माया. आधिभूत पंचमहाभूतापासून तयार झालेल्या प्रत्येक क्षणाला परिवर्तनशील असणाऱ्या नाशवंत सृष्टीला आधिभूत म्हणतात. अधियज्ञ शरीरात राहणाऱ्या श्रीकृष्णाला अधियज्ञ म्हणतात. आत्मरूप श्रीकृष्ण अध्यात्मरूप शरीरात अधियज्ञ या रूपाने राहतात. त्यांच्या प्राप्तीसाठी सर्व यज्ञ करून त्यांनाच आपण समर्पित करावे. अधिदैवत भगवंताच्या संकल्पाने सर्वात प्रथम ब्रह्मदेव प्रकट झाला, त्याला अधिदैवत म्हणतात. तसे सूर्यामुळे समुद्र तापतो, त्याची वाफ ढगात जाते, ढग तयार होतात, पावसाच्या रूपाने तेच जलबिंदू खाली पडतात, कधी गारांच्या रूपानेही खाली पडतात. पण त्या सर्व क्रियेमध्ये भिन्न भिन्न जरी दिसल्या क्रिया तरी असतं मात्र पाणीच. त्याप्रमाणे एकच परमात्म तत्व ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत, अधिदैव आणि अज्ञात एकच आहे. 7व्या अध्यायात त्याला समग्र म्हटले आहे. वासुदेव हा सर्वम अर्थात सर्व काही वासुदेवच आहे, हे आपण लक्षात ठेवावं. अर्जुनाने पुनश्च प्रश्न विचारला आहे की इंद्रिय निग्रह करणारे अंतकाळी तुम्हाला कसे जाणतात. श्रीकृष्ण म्हणतात, जो अंतकाळी माझे स्मरण करीत देह सोडतो तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. आता आपण 5व्या श्लोकाचा अर्थ बघणार आहोत. भगवंताची म्हणजे आपल्याला अशी एक सूट दिली आहे की मरणासंत व्यक्तीचे कसेही आचरण झालेले असेल, कोणतेही भाव राहिलेले असोत, कोणत्याही रीतीने जीवन गेलेले असो, परंतु अंतकाळी जर तो भगवंताचे स्मरण करील तर त्याचे कल्याण होईल. कारण भगवंताने जीवाला कल्याण करून घेण्यासाठीच हे मनुष्य शरीर दिले आहे आणि जीवाने त्या मनुष्य शरीराचा स्वीकार केला आहे. म्हणून जीवाचे कल्याण होईल तेव्हाच भगवंताचे या जीवाला मनुष्य शरीर देणे आणि जीवाने मनुष्य शरीर स्वीकारणे
हे सफल होईल. इथे मला आजामेळ्याची गोष्ट आठवते. आजाबळी नावाचा एक ब्राह्मण होता, अत्यंत चांगला ब्राह्मण होता. परंतु त्याने एकदा सुंदर अशा एका वेश्येला पाहिलं, घरातल्या सर्वांना हाकलून दिलं, देव वर टाकून दिले आणि सतत त्या वेश्येच्या म्हणजे मागे लागला. त्याला अनेक मुलं झाली. शेवटचा मुलगा म्हातारपणी झालेला मुलगा. आता ह्याचं नाव काय ठेवायचं? त्या संतांनी सांगितलं ह्याचं नाव तू नारायण ठेव. आता शेवटचा मुलगा होता, लाडका होता, म्हणून सारखा नारायण ये, नारायण बस, नारायण जेवला का, नारायण उठला का, उठल्यापासून झोपेपर्यंत सारखं मुखात नारायण 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 होतं. एकदा तो अत्यंत आजारी पडला आणि बेशुद्ध झाल्यानंतर समोर स्वप्नामध्ये म्हणा किंवा डोळ्यासमोर त्याला विष्णू दूत आणखीन काळे भिन्न असे यमदूत दिसले. घाबरला आणि मोठ्याने ओरडला, नारायणा. आता विष्णुदूताला वाटलं की हा आपला गडी आहे, कारण आपल्या बॉसने सांगितलंय जो मुखाने नारायण म्हणतो त्याला आपल्या घरी घेऊन या. अशा प्रकारे जो आपल्या मुखाने शेवटी भगवंताचं नामस्मरण करतो त्याला भगवंत आपल्या धामात नेतात. नीतिशास्त्रात असं एक सुभाषित आहे की जर धर्माचरण करायचे असेल आणि कल्याण करून घ्यायचे असेल तर मृत्यूने माझे केस पकडून ठेवले आहेत, एक झटका दिला की खतम असा विचार नित्य केला पाहिजे. म्हणजे गृहीत इव केशेषु मृत्यूना धर्ममाचरेत. इथे मला डोंगरे महाराजांची आठवण येते. डोंगरे महाराज म्हणायचे की रोज सकाळी उठल्यानंतर आणि तुम्ही म्हणजे स्मशानात जाऊन या. म्हणजे काय, तुम्ही मरणाचे स्मरण असावे निरंतर. सतत डोळ्यासमोर तुम्ही आपल्या मरण ठेवा की कधीतरी मला जायचंय. अशा प्रकारे आपण काय करतो, आपण नित्य चांगलेच वागू. इथे तुम्हाला शंका येते की ज्या व्यक्तीने आयुष्यभर भजन स्मरण केले नाही, कोणतेही साधन केले नाही, भगवंताशी संपूर्णपणे विमुख राहिला, त्याला अंतकाळी भगवंताचे स्मरण कसं बरं होईल आणि त्याचं कल्याण कसं होईल? त्याच्या कल्याणासाठी एखाद्या साधकाने त्याला भगवंताचे नाव, लीला, चरित्र ऐकवावे. म्हणजे तो जर मरणासन्न असेल तर जवळच्या माणसांचं हे काम आहे. जर का त्याला व्यक्तीला गीतेत रुची असेल तर हा 8वा अध्याय ऐकवावा, कारण ह्या अध्यायात जीवाच्या सद्गतीचे विशेषत्वाने वर्णन केले आहे आणि हे ऐकल्याने त्याला भगवंताचे स्मरण होत असते. कारण तो वास्तविक परमात्माचाच अंश आहे. परमात्माशी स्वतः स्वाभाविक संबंध आहेच. पण जर तो अयोध्या, मथुरा, हरिद्वार, काशी इत्यादी एखाद्या तीर्थस्थळाला गेला तरी सुद्धा आणि ज्या ठिकाणी भगवंताच्या नामाचा जप, कीर्तन, कथा, सत्संग होत असतात त्याचा मृत्यू झाला तर त्या ठिकाणच्या पवित्र वातावरणाच्या प्रभावाने त्याला भगवंताची स्मृती नक्की होईल आणि अंतकाळी एखादी भयंकर स्थिती प्राप्त झाल्यास भयभीत होण्यानेही भगवंताचे स्मरण होऊ शकते, असा भाग इथे कृष्ण सांगतायत. मनुष्य अंतकाळी जसे स्मरण करतो त्यानुसार त्याची गती होत असते. जर एखादा कुत्र्याचे चिंतन करत मृत्यू पावला तर पुढच्या जन्मात तो म्हणजे आपला कुत्र्याचा जन्म मिळतो. इथे डोंगरे महाराजांनी भागवतात असं लिहिलंय की श्रीमंत माणसांकडे कुत्री असतात, त्यांच्याकरता वेगळा म्हणजे वेगळी खोली असते, त्यांना फिरवायला वगैरे वेगळी गाडी असते आणि आंघोळ घालायला वेगळा साबण असतो, शॅम्पू असतो वगैरे वगैरे. सतत त्या कुत्र्याचं स्मरण करता करता ते पुढच्या जन्मी कुत्रीच होतात. इथे दुसरं उदाहरण द्यायचं तर आपल्या भरताचं. राजा भरत हा अत्यंत चांगला होता. आणखी तरुणपणास त्याला वैराग्य आलं. या भरतामुळेच आपल्या देशाचं नाव भारत पडलं आणि तो सर्वसंग परित्याग करून आणि जंगलात राहायला आला. 3 त्रिकाळ स्नान करायचं, सतत भगवंताचं स्मरण करायचं. पण एकदा त्याचा जीव आणि त्या हरणात अडकला आणि त्याला पुनः जन्म जो मिळाला तो हरणाचा मिळाला. आणि म्हणून सतत काय करावं हे 7व्या श्लोकात श्रीकृष्ण सांगतायत, तू सर्व काळ माझे स्मरण कर आणि युद्ध कर. माझ्या ठिकाणी मन आणि बुद्धी अर्पण करणारा तू निसंशय बलाच प्राप्त होशील. इथे मला जबलपूरच्या एका संतांची आठवण येते. ते संत म्हणायचे ते बँकेत नोकरीला होते. ते म्हणायचे की मी माझ्या सायकलला एक छोटीशी सीट लावून ठेवली होती. मी जेवल्यानंतर जेव्हा सायकल जायचो त्या सीटवरती कृष्णाला म्हणायचं, बघ बाबा कृष्णा. आणि मग कृष्णाला घेऊन मी आपल्या बँकेत जायचो. बँकेत सुद्धा माझी ते कॅशियर होते. तर त्यांनी आपल्या त्या केबिनमध्ये एक छोटीशी एक जागा ठेवली होती. तिथे कृष्णाला बसवायचे आणि मध्ये मध्ये कृष्णाशी बोलायचे, मी आता हे करणार आहे, मी आता म्हणजे पैसे मोजणार आहे. म्हणजे कृष्णाला सतत ते ध्यानी उठताना, बसताना, खाताना, पिताना सर्व काळ त्या कृष्णाशी ते संबंध ठेवायचे. इथे मला ऋषिकेशची आठवण येते. आम्ही रोज नदीवर आंघोळ करायला जायचो.
म्हणजे गंगेमध्ये, तेव्हा काही बायका बघा आल्या त्या 113 डुबक्या मारायच्या नदीमध्ये, आणि त्या कशा म्हणायच्या, 1 राम 2 राम 3 राम 4 राम. मी सुद्धा त्यांचं ऐकून मी फक्त 13च त्रयोदशी म्हणजे मंत्र म्हणून म्हणायचा, म्हणजे डुबक्या मारायची. मी पण म्हणायची 1 राम 2 राम. किती छान आहे. म्हणजे सतत त्याचं तुम्ही जर स्मरण केलं तर तुम्हाला काय होतं, तर तुम्ही त्याच्या धामाला तुम्ही त्याच्या जवळ जाता, असा त्याचा अर्थ आहे. यानंतर साधकाने प्रथम निश्चय करावा की अज्ञानापासून अत्यंत पलीकडे असलेले, सर्वांपेक्षा अतीत जे परमात्म तत्व आहे, ते सर्वांचे प्रकाशक, सर्वांचा आधार आणि सर्वांना सत्ता स्फूर्ती देणारे निर्विकार तत्व आहे, त्या तत्वाविषयीच प्रियता झाली पाहिजे. म्हणजे त्या भगवंतावर प्रेम केलं पाहिजे. नंतर मग भगवंतांनी 12व्या-13व्या श्लोकामध्ये एक महत्वाचा भाग सांगितलाय. ही जी आपल्या शरीर आहे ते नवद्वार आहे, त्याला म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, आणि ह्या पंचकर्मेंद्रिय सगळी त्याची दारं बंद करून टाकायची. नंतर मनाचा हृदयात निरोध करायचा, मनाला विषयाकडे जाऊ द्यायचं नाही, ज्यामुळे मन आपल्या स्थानाला आपल्या हृदयात राहील. प्राणाला मस्तकात धारण करायचं, अर्थात प्राणावर आपला अधिकार प्राप्त करून 10व्या द्वारात ब्रह्मारंध्रात प्राणाला रोखून ठेवायचं. आणि त्यानंतर मुखाने आपल्या अक्षर ब्रह्म म्हणजे ओम या ओमचा उच्चार करायचा. आणि ओमचा उच्चार केल्यानंतर सर्व देश, काल, वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती इत्यादी सच्चिदानंद घन परमात्मा सत्ता रूपाने परिपूर्ण आहे अशी धारणा करायची. आणि मग त्याचा जो देह आहे तो निर्गुण निराकार ते स्मरण करत तो देहत्याग करतो. या 10व्या द्वारातून त्याला प्राणाला तो बाहेर काढतो. तो परमगतीला अर्थात निर्गुण निराकार परमात्म्याला प्राप्त होतो. इथे मला नागपूरच्या जनार्दन स्वामींची आठवण होते. जनार्दन स्वामी महान योगी होते आणि त्यांचा देह पडला असं डॉक्टरांनी डिक्लेअर केलं, पण त्यांच्या टाळूवरती जेव्हा थोडंसं लोणी ठेवलं तेव्हा ते लोणी वितळलं, कारण तिथूनच त्यांचा या योग्याचा प्राण गेलेला होता. यानंतर बघा, आपण दुग्धालय म्हणतो, नंतर मग सचिवालय म्हणतो, पानालय म्हणतो, तसं ह्या संबंध यामध्ये मृत्यू लोकाला काय म्हटलं तर दुःखालय म्हटलंय. तात्पर्य असं आहे, मामुपेत्य म्हणजे हा आपण 15वा श्लोक बघतोय. भागवत दर्शन करून घ्यावं, तत्वाने जाणून घ्यावं, अथवा भगवंतात प्रविष्ट होऊन जावं, तर मग पुनर्जन्म होत नाही. पुनर्जन्माचा अर्थ पुन्हा शरीर धारण करणे असा आहे. हे शरीर मग मनुष्याचे असो अथवा पशु पक्षी इत्यादी कोणत्याही असो, पण त्याला पुन्हा पुनर्जन्म मिळणार नाही. आणि जो तसं वागत नाही त्याला मात्र या दुःखालयात, दुःखाच्या घरामध्ये पुन्हा यावं लागतं, असा सुंदर विचार आणि इथे भगवंत सांगतायत. नंतर भगवंत म्हणतायत की लोकांची अशी धारणा असते की सगुण उपासनेचे फळ आणि निर्गुण उपासनेचे फळ हे वेगवेगळे आहे. या धारणेला दूर करण्यासाठी या 21व्या श्लोकात सर्वांच्या एकतेचे वर्णन केले आहे. मनुष्याची रुची, विश्वास आणि योग्यतेनुसार उपासनेचे भिन्न भिन्न प्रकार असतात, परंतु लक्षात ठेवा अंतिम फळ म्हणजे काय आहे ते एकच आहे, म्हणजे भगवंत. म्हणजे या परमात्म्याला तुम्ही जरी काहीही मानलं तरी एका परमात्म्याचीच प्राप्ती होत असते. जसं आपल्याला दिल्लीला जायचंय, दिल्लीला अनेक मार्गातून जायचंय, गाडीने जाऊ शकतो, विमानाने जाऊ शकतो, बसने जाऊ शकतो, पण शेवटी कोणत्याही मार्गाने जरी गेलात तरी शेवटी आपण पोहोचतो, तर दिल्लीला पोहोचतो. त्यामुळे तुम्ही कोणत्याही संप्रदायाची, कोणत्याही धर्माच्या, कोणत्याही लोकांनी कुठलीही जरी साधना केली तरी परब्रह्म परमेश्वरालाच आपण जाऊन पोहोचतो. हा अत्यंत महत्वाचा भाग आणि इथे आपल्याला म्हणजे भगवंत सांगतायत. आता ह्यानंतर 23 आणि 24वा जो श्लोक आहे हा थोडासा अत्यंत महत्वाचा आहे, ते आपण श्लोकाचा थोडासा विचार करूया. शुक्ल म्हणजे बघा, एका महिन्यात 2 पक्ष असतात, एक शुक्ल पक्ष आणि एक कृष्ण पक्ष. शुक्ल पक्ष म्हणजे 15 दिवसांचा, पितरांची 1 रात्र. शुक्ल पक्षाचा प्रकाश फार दूरवर व बरेच दिवसापर्यंत राहतो. सूर्य भगवान जेव्हा उत्तरेकडे झुकतात ते उत्तरायण, ते 6 महिन्याचे असते. दिवस मोठा असतो. देवतांचा एक दिवस याला देवयान मार्ग म्हणतात, ज्ञानाचा मार्ग आहे तो. शरीर सोडून त्या मार्गाने गेलेले ब्रह्मवेत्ता पुरुष ब्रह्मलोकाला जाऊन नंतर ब्रह्मदेवाबरोबर ब्रह्माला प्राप्त होतात. दुसरा जो आहे तो अंधाराचा म्हणजे अज्ञानाचा, त्याला कृष्ण पक्ष म्हणतात किंवा पितृयान असंही म्हणतात. दोन्हीही मार्ग सनातन आहेत. पितृयान मार्गाने गेलेला योगी
देह ठेवल्यावर चंद्रलोकात जाऊन परत या ठिकाणी जन्म घेतो. अंतकाळपर्यंत साधना टिकू शकणारा पहिला आणि दुसरा म्हणजे जो पितृयान आहे ती साधना अंतकाळपर्यंत टिकवू न शकणारा असा फरक भगवंतांनी इथे केला आहे. जे भगवत भक्त आहेत, जे केवळ भगवत परायण आहेत, ज्याच्या मनात भगवत दर्शनाची लालसा आहे, असे भक्त दिवसा रात्री शुक्ल पक्षात किंवा कृष्ण पक्षात उत्तरायणात किंवा दक्षिणायनात जेव्हा केव्हा शरीर सोडतात तेव्हा त्यांना घेऊन जाण्यासाठी भगवंत स्वतः भगवंताचे पार्श्व देतात व ते सरळ भगवत धामात पोचतात. भीष्माचार्य बाणांच्या शयेवर उत्तरायणाची वाट पाहत पहुडले होते. जगातल्या लोकांना दाखवण्यासाठी की पितृभक्तीचा आणि व्रतस्थ राहण्याचा ब्रह्मचर्याचा परिणाम काय असतो. मृत्यूला मी थोपून ठेवता येतो. तुझ्या वेळेपर्यंत मी येणार नाही. माझ्या इच्छेप्रमाणे तुला यावे लागेल, कारण ते इच्छाभरणी होते. पण त्यासाठी आपल्या भीष्माचार्यांप्रमाणे आचरण करायला हवे. ज्ञानांसाठी उत्तरायणातच मृत्यू यावा असे काही नाही. उत्तरायणात मृत्यू म्हणजे ज्ञान किंवा भक्तीच्या परिपक्व अवस्थेत मृत्यू येणे. काही पापी दुराचारी उत्तरायणात मरतात, त्यांना कशी सद्गती लाभणार. याउलट काही संत महात्मे दक्षिणायनात देह ठेवूनही मुक्त होतात. नरलोक म्हणजे अंधकार. ज्यांना भगवान सत्याच्या स्वरूपाचे ज्ञान नाही अशांचा मृत्यू म्हणजे दक्षिणायन. ज्याने याची देही याची डोळा त्या परमात्म्याचा अनुभव घेतला, त्याचा देह कुठेही पडला तरी तो देह पतनाच्या आधीच भगवंताशी एकरूप झाल्याने तो जाणार कुठे आणि तो भगवंतापाशीच जातो. ह्याचं उदाहरण म्हणजे स्वतः श्री समर्थ आहेत, एकनाथ महाराज आहेत, अनेक संतांचं उदाहरण आहे की देहापासातच मुळे त्यांना मुक्तता लाभलेली आहे. इथे मला एक गोष्ट आठवतीये की इंद्रिया पडिले वळण. आपण जर का सतत आपल्या इंद्रियांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण जे घरामध्ये काम करतो किंवा जे आपलं रोजचं कर्म असतं ते भगवंताशी निगडीत ठेवलं तर काय होतं. एक गृहस्थ होते आणि ते गृहस्थ एकदा पडल्यामुळे कोमात गेले. डॉक्टरने सांगितलं आता हे कोमामध्ये कितीही दिवस राहू शकतात, उद्या पण ते जातील किंवा 6 का कितीतरी वर्षही राहू शकतात, तुम्ही ह्याला घरी घेऊन जा. आणि म्हणून त्यांना घरी आणलं. एखाद्या मरणासन्न माणसाप्रमाणे ते झोपलेले असायचे. काय करायचं, नळीने म्हणजे त्यांचं खाद्य त्यांच्या नळीने घालायचे. असं करता करता एक दिवशी त्यांच्या मुलाच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी त्याला आंघोळ घालायला म्हणून बाथरूममध्ये त्या गृहस्थाला नेलं. खुर्चीला सगळं घट्ट बांधून टाकलं. आणखी डोक्यावरती जेव्हा पाण्याचा पहिलं तपेलं टाकल्याबरोबर त्यांनी ओम विष्णू विषचार भूत भव्य भवत प्रभू भूतकृत भूतभावो म्हणजे विष्णू सहस्रनाम म्हणायला सुरुवात केली. लोकांना सगळ्यांना आनंद झाला, कारण त्यांना आंघोळ करताना विष्णू सहस्रनाम म्हणायची सवय असल्यामुळे त्यांना आंघोळ घातल्याबरोबर आणि त्यांनी त्या विष्णू सहस्रनाम म्हणायला सुरुवात केली. म्हणून आपण जर नित्य रोज जर काही साधना करत असू किंवा उपासना करत असू तरी देह पडायच्या वेळा समजा आपण कोमात गेलो तरी सुद्धा आपलं जे सूक्ष्म शरीर असतं त्या सूक्ष्म शरीरामध्ये ते आपले नित्याचे व्यवहार चालू असतात. म्हणून जवळच्या माणसाने सुद्धा ते जे समजा मनाचे श्लोक म्हणत असतील, रामरक्षा म्हणत असतील तर त्यांनी जर का तेथे जवळ बसून जर त्याचं स्मरण केलं तर त्यांच्या त्या सूक्ष्म देहावर सुद्धा ते उमटतं आणि त्याचा फायदा नक्कीच होतो. आजचा जो श्लोक आहे म्हणजे 8व्या अध्यायातला तो श्लोक आहे 13वा. ओमित्येकाक्षरम ब्रह्म व्याहरन्मा मनुस्मरन यः प्रयती त्यजन देहम स याती परमाम गतिम. हा 13वा श्लोक आहे. जो पुरुष ओम या एका अक्षररूप ब्रह्माचे उच्चारण करीत चिंतन करीत शरीराला सोडून जातो तो पुरुष परमगती प्रत पावतो. ज्ञानेश्वरांचे ओव्या आहेत 117 ते 123. तैसे ओम स्मरो स्मसरे आणि तेथेची प्राणू पुरे मग प्रणवांती उरे पुनर्घन दे. म्हणून प्रणवैक नाम हे एकाक्षर ब्रह्म जो माझे स्वरूप परम स्मरत सांगता यापरी त्याची देहाते जो त्रिशुद्धी पावी माते जया पावणया पैरोते आणिक पावणे नाही. तेथ अर्जुना जरी विपाये तुझ्या जीवी हन ऐसे जाये नाहे स्मरण मग होये कास यावरी अंती. इंद्रिया अनुघड पडलिया जीविताचे सुख बुडालिया आतू बाहेरी उघडलिया मृत्यू चिन्हे. अशा प्रकारे त्याचा अर्थ आपण पाहूया. परमात्मा हा ओंकार स्वरूप आहे. तो कोणी व्यक्ती नाही तर तो एक निराकार शक्ती आहे. लाटा अनंत असल्या तरी सागर मात्र एकच आहे. तसे या विविध रंगी विश्वाच्या मुळाशी
शक्ती ही एकच आहे, तिचे नाव ओंकार. हे नाव कुणी दिलेलं नाही तर ते त्याच्या अंगभूत आहे. जेव्हा सर्व शब्द हरवून जातात तेव्हा ओंकाराचा निनाद ऐकू येतो, कारण तो अस्तित्वाचा ध्वनी आहे, ती अस्तित्वाची लय आहे. ओंकार हा अनाहत नाद आहे, तो अस्तित्वाच्या असण्यातच अनुस्यूत आहे. शास्त्रज्ञांनी पदार्थाला तोडून तोडून विद्युत शोधली, ज्ञानी यांनी स्वतःला जोडून जोडून ध्वनीची अनुभूती घेतली. धर्म म्हणतो विद्युत हे ध्वनीचंच एक रूप आहे, कारण समाधीमग्न अवस्थेत त्यांना आत बाहेर असमानतात ओंकार ऐकू आला, म्हणून त्यांनी साऱ्या अस्तित्वाचा या हुंकाराला एकाक्षर ब्रह्म म्हटलं आहे. भगवान श्रीकृष्ण या श्लोकात सांगतात की ओम हे एकाक्षर ब्रह्म आहे आणि ते माझंच रूप आहे, आणि म्हणून माझं चिंतन करीत जो माणूस देह टाकतो तो मद्रूप होतो, परमगतीला पावतो, जन्म मरणाच्या भवचक्रातून मुक्त होतो. अंत्यमती सागती हे अगदी खरंय, पण मनात येतं त्या आसन्न मरण विकलांग अवस्थेत माणसाला ओंकाराचं स्मरण करणं कसं बरं सुचावं. या प्रश्नाचं उत्तर ज्ञानेश्वर माऊलींनी दिलंय. त्यांनी भगवंताच्या मुखातून आपल्याला आश्वासन दिलं आहे. ते म्हणतात, बाबा रे, मी असताना तू का बरं चिंता करतोयस? अरे, ज्यानं माझं आयुष्यभर अखंड स्मरण केलं, जन्मभर माझी सेवा केली, भक्ती केली, त्याचा मी ऋणी झालेलो असतो, म्हणून अशा वेळी मीच त्याची सेवा करतो. देहाच्या विकलतेचा वारा लागू नये म्हणून मी त्याला आत्मबोधाच्या पिंजऱ्यात ठेवतो, सोहमच्या पिंजऱ्यात ठेवतो आणि वर माझ्या स्मरणाची सावली धरतो. म्हणून देहांतीचे साकडे माझ्या काहीची न पडे, मी आपुलिया ते आपलीकडे सुखेची आणि. या आश्वासनानं अंतकाळीचं भय नाहीसं होतं, हायसं वाटतं. परंतु त्यासाठी भगवंतांनी घेतलेली अट मात्र सतत लक्षात ठेवायला पाहिजे. आपण त्याचं व्हायचंय, प्रत्येक श्वासात त्याचं स्मरण हवं. देहबुद्धीची आत्मबुद्धी व्हायला हवी. देहात असतानाच नित्य निरंतर त्याचं चिंतन करून त्याच्याशी तादात्म्य पावलेल्या त्याच्या माणसाला त्या देहांतीची कशी चिंता. तेव्हा आपण काय करायचं एवढंच की स्वरूपी राहायचंय, मुख्य म्हणजे त्याचं व्हायचंय. आज जे आजचं चिंतन आहे ते आपण पाहूया. सगळ्यांनी डोळे मिटा, शांत बसा आणि आता आपण चिंतनाला सुरुवात करूया. ज्याचे मन संतुलित आहे तो खरा ज्ञानी. जीवनात उतार चढावे हे मध्ये येतातच, कधी सुख तर कधी दुःख येतं, पण जो प्रत्येक वेळी मन स्थिर ठेवू शकेल तो ज्ञानी. उदाहरणार्थ, एकदा एका शेतकऱ्याच्या शेताला आग लागली, जळून खाक झालं. सर्व म्हणाले, केवढं नुकसान झालंय, तू बर्बाद झालास रे. 10-15 दिवसांनी जोराचा पाऊस आल्याने जवळच्या ओढ्याचे पाणी शेतात शिरलं, जमीन छान झाली, पुढे छान पीक आलं. मित्रांना म्हणाला, कृष्णाने शिकवलं की मन स्थिर ठेवायचं. काही विपत्ती आली की मनात म्हणायचं, कृष्णा अरे तू आहेस ना, मग मी का बरं घाबरू. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय.